जीवनामध्ये नामाची गोडी असणं भाग्य लागतं बाबा. नको त्यांची नावं तोंडात असतात आणि पाहिजे त्या नावाचा विसर असतो. संसार असा आहे की ज्याचं नाव घ्यावंसं वाटत नाही त्याचं घेतल्याशिवाय भाग नाही, आणि घ्यावंसं वाटतं ते घ्यायला फुरसत नाही. किती गंमत आहे नाही का? कुठेतरी तुम्हाला वाटत असेल की सतत देवाचं नाव तोंडात असावं, पण कुठे येतं? वाटलं तर वेळ कुठे आहे, आणि वेळ निघाला तर मन कुठे आहे? एखाद्याने वेळ काढला पण त्या नामाच्या ठिकाणी मन कुठे रत होतं? तरी पण नाही मन रत झालं तरी हरकत नाही, पण वाचने तरी घडणं हे सुद्धा पूर्वपुण्याईच आहे. सगळ्यांचं जर मन अगदी भगवंताच्या ठिकाणी सतत स्थिर झालं असतं, सगळे माऊली झाले असते, सगळे नामदेव महाराज झाले असते, सगळे तुकाराम महाराज झाले असते. या मंडपामध्ये कार्यक्रम करण्याची आवश्यकता उरली नसती. 700 वर्षात एकच माऊली, एकच नामदेव महाराज, एकच नाथ, एकच तुकाराम महाराज. पण एकच आपलं भाग्य आहे की आपल्या मुखामध्ये नाम येतं, आपल्या मनामध्ये संत आहेत. नुसते नाहीत तर त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, अत्यंत प्रेम आहे. आणि एक महत्वाचं सांगतो, एखाद्या वेळेला चुकून नको ती गोष्ट घडली तर त्याच्यामधील मनामध्ये खंत आहे. माझं बोलणं लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. एखादा मनुष्य चुकला त्याच्याबद्दल काही मला वाटत नाही, चुकणं हा जीवाचा स्वभाव आहे, नाही का? कोण चुकत नाही जीवनामध्ये? प्रत्येक गोष्ट मनुष्य चुकत चुकत करत येतो, नाही का? पडत पडत चालतो. काय म्हटलं मी? अंग भरत भरत जेवायला शिकतो. हातात एक शीत न येता येता घास घ्यायला शिकतो. रडता रडता हसायला शिकतो. आणि कालांतराने आपण हसावं, दुसऱ्याला कसं रडावं, दुसऱ्याला कसं रडवावं हेही शिकतो. म्हणजे ही काय आहे? एक जीवनाची वाटचाल आहे. जीवन असं वाटचाल करत असतं. पण जीवनामध्ये जेव्हा आपल्या नाम येतं तेव्हा समजावं की हे काहीतरी जीवनाचं मोठं भाग्य आहे. नामाचा उच्चार संतांचा सांगात पुरवावा हेत जन्मोजन्मी. काय म्हणतायत? हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, सदा संग हरिदासांचा, वास द्यावा पंढरीचा. जन्म हो का भलते याती, परिमी न चुको हरिभक्ती, परिमी न चुको हरिभक्ती, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. नामा म्हणे कमळापती,
नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती, हेची द्यावे पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. हरिदासांचा म्हणजे हरीचे जे दास आहेत नव्हे, हरिजांचा दास आहे अशांचा. सदा संग हरिदासांचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. मला या अभंगाचं मोठं आश्चर्य वाटतं. पंढरीत राहून म्हणतायत वास द्यावा पंढरीचा. देव जवळ असून म्हणावं लागतं देवाला भेटव. देव सतत तुमच्या माझ्या जवळ आहे, पण म्हणावं लागतं देवा केव्हा भेटशील. याचा अर्थ असा आहे की देव आहे पण प्रतीती नाही, आणि ती प्रतीती मिळवण्याकरता नामदेव महाराजांना एवढ्या दिव्यातून जावं लागलं. बरं का. जीवीचा जीवलग भेटवला म्हणून सद्गुरू हे जीवीचे जीवलग असतात. हे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी. कोण भेटवला आणि कसा भेटवला, नाही का. सद्गुरूने अनुग्रह दिला, सद्गुरूने भेटवला, पण कसा भेटवला, कुठचा पत्ता सांगितला, वैकुंठाचा, कैलासाचा, स्वर्गाचा, कुठे भेटवला. तुझ्या जवळच दाखवला. जीवाच्या लगत दाखवला, जीवाच्या जवळ दाखवला. आणि जीवाच्या जवळ देव आहे ही प्रतीती आपल्यामध्ये उदित करतो, त्याला सद्गुरू म्हणावं. अगदी लगत, अगदी लगत, इतका लगत की नुसतं टच झालं की करंट, तसं त्याच्या टच म्हणजे तुमचं माझं अस्तित्व आहे. काही नसतं. ही वायर बघा, नुसती अशी नुसती जवळ आली की एकदम प्रकाश, नुसती जवळ आली की एकदम प्रकाश. तसं सद्गुरू वचन आपल्या कानामध्ये पडलं. फार सुंदर लिहितात ज्ञानोबा राया. काना वचनाच्या भेटी वस्तूची होणी उठी. हा कानामध्ये घडलेला वचनाचा रती आहे, हा घडलेला संग आहे. सद्गुरूचं वचन कानामध्ये पडणं हा आत्मरती जेव्हा घडला तेव्हा बोधपुत्र निर्माण झाला असा सिद्धांत आहे. हो, हा संग घडला. संतांचा हो संग जयासी हो झाला, प्रत्यक्ष घडला सत्यलोक. संग एक दुसरा अर्थ सांगतो. संग अंग संग. कृपाळू हो पांडुरंगे अंग संगे जीव लगे. आमचे महाराज म्हणायचे संग आहे म्हणून अंग आहे. किती एक सूत्र, किती काय सांगून जातं. संग आहे म्हणून अंग आहे. ज्या दिवशी संग संपेल त्या दिवशी अंग संपेल. म्हणून अंग संगे जीव लगे. कृपाळुवे पांडुरंगे अंग संगे जीव लगे. पण अशी संगे असून सुद्धा शेवटपर्यंत कळत नाही की त्याचा संग आहे म्हणून माझा अंग आहे असं जीवन आहे. आणि सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग, तोडीला उद्वेग संसारीचा. जन्म मरण हा जो काही संसार बर का, त्याच्यातला उद्वेग काढून टाकला. संसारात काय असतं, जी गोष्ट मिळायला पाहिजे ती मिळाली नाही तिथपर्यंत उद्वेग असतो.
उद्वेगाची कारणं अनेक असतात. काही वेळेला घर राहायला चांगलं नसतं म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला नवरा नीट बोलत नाही म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला बायको नीट वागत नाही म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला पैसा कमी आहे म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला मूल होत नाही म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला झालेली नीट वागत नाही म्हणून उद्वेग असतो. काही वेळेला सर्वच चांगलं आहे पण आपली प्रकृती साथ देत नाही म्हणून उद्वेग असतो. किती यादी देऊ? नाही म्हणजे नुसती यादी सांगताना प्रवचन संपेल. उद्वेग हे बघा काय गंमत आहे संसाराची. पण एकही मनुष्य असा तुम्हाला सापडणार नाही की संसार आहे आणि उद्वेग नाही. अहो उद्वेग म्हणजे तो संसार. कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख. मृत्यू लोकामध्ये सुखाची कहाणी ऐकायला मिळत नाही असंच वर्णन ज्ञानेश्वरीचं आहे. म्हणून नामदेव महाराजांच्या बाबतीत संसारात काही अडकले नव्हते. पण संसार नव्हता असं नव्हे. नाराविटा माझा गोंदा होते, त्या अर्थी बायको होती, मुलं झाली होती, संसार होता हे सिद्ध आहे. बरं का, हे कुणी जरी म्हटलं की संसार नव्हता, संसार नव्हता असं म्हणू नकोस, अडकले नव्हते असं म्हण. तुकाराम महाराजांना संसार नव्हता म्हणणं ह्याच्या इतकं दुसरं आश्चर्य दुसरं नाही. मुलं होती, वैकुंठाला गेल्या तेव्हा आईसाहेबांच्या उदरामध्ये नारायण महाराज म्हणजे माऊलींचा अवतार होता. 12 वाजता जेवायला लागत होतं भजन केलं तरी. काय संत असू दे, पंत असू दे, महंत असू दे, कोणी का असेना, नाही तर एखादा भामटा असू दे, दुपारी 12 वाजता जेवायला लागतंच. भजन करण्याकरता भोजन लागतं आणि भामटेगिरी करण्याकरता सुद्धा भोजन लागतं. तेव्हा ज्याला पोट आहे त्याला संसार आहे. कोण सुटला संसारातून? नाही का? ज्याला पोट आहे त्याला संसार आहे. पण आपल्याला पाहिजे तसं घडत नाही म्हणून उद्वेग आहे. पण असं म्हणू नका की नामदेव महाराजांना संसार नव्हता, तुकाराम महाराजांना संसार नव्हता, नाथांना संसार नव्हता. सर्वांना संसार होते. माऊलीला सुद्धा होता. नाही काय सांगता? लग्न झाली नाहीत म्हणजे संसार नव्हता का? मुक्ताबाईंनी भांडी मांडलीच होती ना. आणि मडकं मिळालं नाही तर पाठीचं भांड तयार केलं. ते आम्हाला करता येत नाही म्हणून आम्ही जमवतो. काय एवढी आमच्यात कुठे ताकद आहे? काय त्यांना विसोबा चाट्याने ते मडकं फोडल्याबरोबर त्यांनी देहाचं मडकं तापवलं. आमचं मडकं जेव्हा तापतं आणि त्या सीमेला जर तापेल तर आमची परिस्थिती काय होईल हे तुम्ही जाणता. अहो काय सांगू, नुसतं 98.5 झालं तर, नुसतं 98.5, 99.5, 100, 1 झाला. अहो उठानं चहा घेता का? नको. अरे काय झालं? काय नाही, तापला. विचार करा. आता ताप आला तर माणसाला हालता येत नाही. 2च्या पुढे शुद्ध संपून जाते नाही का? म्हणून आपला थर्मामीटर 95 to 105 एवढाच आहे. म्हणजे तुम्हाला कळलं की तुमची लिमिट काय आहे? 10 डिग्री. 95च्या खाली गेले की संपलं आणि 105च्या वर गेले की संपलं. म्हणून 10 डिग्रीचा माणूस वरचंही माहीत नाही आणि खालचंही माहीत नाही, किती मिजास मारावी. बोलणं समजतंय माझं? तुमची किंमत कळली तुम्हाला? काय किंमत आहे? 95च्या खाली गेले की
काही माणसं थंड पडून मारतात आणि काही गरम होऊन मारतात. अहो हातपाय गार पडायला लागले म्हणजे समजावं आता ते 95च्या खाली निघालं. काही तापून जातात. म्हणजे शेवटी आयुष्याची लिमिट किती? 95 होते 105. 105 म्हटलंय खरं, पण ते 104ला जवळजवळ आटपलेलंच असतं. मला सांगा, या 10 डिग्रीत वावरणाऱ्यांनी असं म्हणता की ज्या अर्थी 95 आहे त्या अर्थी 94 असलंच पाहिजे. म्हणजे 94 डिग्रीमध्ये सुद्धा काहीतरी जीवजंतू असतीलच, इससृष्टी असेलच. कारण काहीच कळत नाही, आणि काही कळत नाही तो म्हणतो मला सर्व कळलं. म्हणून लक्षात घ्या, संग आहे म्हणून अंग आहे. हे केव्हा कळतं? गुरुवचनाचा जेव्हा संग घडतो कानातून, थेंब पडतो अनुग्रहाचा, गुरुवचन कानामध्ये पडतं. आणि कानामध्ये ते गुरुवचन पडल्यानंतर बघा तसंच आहे उभी काना वचनाची भेटी. कानामध्ये संतांच्या वचनाचं, अनुग्रहाचं वचन पडलं की जीवन पालटून जातं, आयुष्य पालटतं, जीवनाकडे बघण्याची दृष्टी पालटते. किंबहुना त्यावेळेला जग दिसत नाही, प्रभू प्रेमाची प्रत्येक ठिकाणी प्रतीती येते. हाच सद्गुरु अनुग्रहाचा एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सद्गुरु सारिखा सोयरा, सोयरा म्हटलं, जिवलग म्हटलं. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाचे. इतर सोयऱ्यांच्या बद्दल मी काही सांगण्याची गरज नाही, ते तुम्हाला पुरेपूर माहिती आहे. इतर सोयरे केव्हा भेटत असतात? लग्नाला आणि मैतीला. बारसं, साखरपुडा, टिळा. आणि हे चुकवत नाहीत माणसं. अगदी कितीही जरी काही असलं तरी लग्नाला जाणारच. आणि दमून सांगाल आत्ताच हे 20वं लग्न. अरे पण तुला कुणी जायला सांगितलं होतं? कुणी नाही म्हणला. असं असतं, त्यांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याकडे कसे येतील. म्हणून लग्न लागल्यावर सुद्धा लांबून जायचं, त्यांना व्याहायला आलो बर का, मागच्या मागे पशार. मी कशा करता सांगितलं? कुणाला कोणाबद्दल प्रेम नसतं, पण एका गोत्रामध्ये, एका कुळामध्ये कुठेतरी पदर जुळलेला असतो, म्हणून पदर धरून वावरायचं, एवढे सोयरे. पण प्रेम कुणाला? मी एक तुम्हाला सांगतो, तपासून बघा. एक तरी सोयरा असा काढा की उठल्यानंतर तुमचं हितचिंतन करतोय. सोयऱ्यांना आपलं बरं केव्हा वाटतं? जेव्हा आपलं वाईट होईल तेव्हा. हे काही माझं आगाऊपणाचं बोलणं आहे का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. बघा, आपल्या नात्या गोतल्याचा चुलत भावाचा म्हणा, भावाचा म्हणा, मुलगा 90% पास झाला आणि यांचा जेमतेम 50च्या आत. अहो तुमचे ते 90% पडले आणि तुम्हाला का? अहो काय ते सगळं मॅनेज करून आहे हो. म्हणजे दुसऱ्याचं मॅनेज करून. नीट लक्षात घ्या, प्रत्येकाचं आपल्याला नाही बरं वाटत. किती आपलं मन दूषित आहे ते बघा, किती दूषित आहे ते बघा. हो, साध्या घरामध्ये अमक्याने एक गोष्ट चांगली केली आहे हे म्हटलेलं सुद्धा ज्याला त्याचं बरं वाटत नाही, त्याला ऐकून बरं वाटत नाही. सहज सासऱ्यांनी सुनेला म्हटलं तर बायकोला बरं वाटत नाही, आणि तिला बरं म्हटलं तर सुनेला बरं वाटत नाही. थोरल्याचं कौतुक केलं तर धाकट्याला बरं वाटत नाही, धाकट्याचं कौतुक केलं तर मधला रुसतो. आता काय करावं याला? नाही, कसं हे जीवनाचं गणित, उद्वेग आहे हा. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, नित्य उठून या युद्धाचा प्रसंग. काय करावं? आईची बाजू घ्यावी तर ही रुसली,
हिची बाजू घ्यावी तर आई रुसली. आता त्या काय करावं. पुरुषांचा जन्म खरंच वाईट. तुम्ही म्हणता जरा आम्हालाही म्हणू द्या. अहो काय करता, दोन्ही बाजूनी बडवतात. इकडून आई बडवते, इकडून बायको बडवते. येईल नाही संसाराचा उद्वेग तर काय होईल. अवघड असतं. काय सद्गुरू सारिखा उद्वेग सांगतोय. हा संसारातला उद्वेग मोठा अवघड आहे. कुठे नाही कुठे नाही कुठे नाही कुठे नाही कुठे नाही काहीतरी असतोच. पण सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा मस्त होऊन जातो. तो बेछूट होऊन जातो. जाऊ दे काय व्हायचं ते होईल. ज्याचा योग ज्याच्या बरोबर, हम हमारा आनंद लुटेंगे. मी माझ्या मस्तीत राहीन, मी माझा आनंद लुटेन. बरे का. एक सांगू का, मजा सांगतो. नातं कुणाशी तोडू नका, पण कोणत्याही नात्यात अडकू नका. बस एवढं लक्षात ठेवा. मस्त राहाल तुम्ही. कोणाच्याही ते जास्ती अडकू नका. आणि ज्या दिवशी अडकावंसं वाटेल त्या दिवशी देवामध्ये आणि संतांमध्येच अडका. बस. का त्यांच्यात अडका. का ते तुमच्यात अडकलेत म्हणून. त्याला कारण सांगतो. काय यांच्यात का अडकू नका. हे तुमच्यात अडकले नाही, तुमच्या धनदौलतीत अडकले, तुमच्या नावात अडकले, तुमच्या लौकिक अडकले. तुमची गरज कुणाला नाहीये. पण देव, तुम्ही गरीब आहे म्हणून अडकला नाही, तुम्ही श्रीमंत आहे म्हणून अडकला नाही. तो तुमच्यावर नितांत प्रेम करतो. म्हणून कोट्यावधी मोल दिलं तरी एका सेकंदाचा श्वास मिळत नाही. ते आयुष्य त्यांनी फुकट दिलं. इतका परमात्मा तुमच्यावर प्रेम करतो. आणि दिलेलं आयुष्य सुखाने कसं जगावं याचं संत निरापेक्ष बुद्धीने मार्गदर्शन करतात. म्हणून संत आणि देव तुमच्यात अडकलेत म्हणून त्यांच्यात अडकावं. आणि जे तुमच्या गुणात अडकलेत, जे तुमच्या सत्तेत अडकलेत, जे तुमच्या पैशात अडकलेत, वरवर अडकल्यासारखं दाखवावं. पण चलो मन गंगा जमुना तीर. राहावं पुण्यात, मन असावं पंढरीत. राहावं पुण्यात, मन असावं आळंदीत. मग बघा काय मजा येईल. म्हणून कुणालाही सोडायचं नाही, कुणालाही दुखवायचं नाही. आलं तर अगदी गोड 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 आपण सर्वांनी गोडबोले होऊ. काय अगदी गोडबोले होऊन जाव. हां हां की गोड बोले बोलताना असंच वाटलं पाहिजे गॉड बोले. काय हा. पण का आपल्याला जीवनामध्ये दुःख होतं. आपण वाजवीपेक्षा जास्ती अडकतो. म्हणून वाजवीपेक्षा जास्ती अडकतो. म्हणून इथे म्हणतायत माझा जीवलग भेटला. सद्गुरू सारिखा सोयरा जीवलग. तोडीला उद्वेग संसारीचा, संसाराचा उद्वेग तोडला. काय उत्तराई हो कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. उद्वेग तुटला. आता काही कारण नाही आहे. आता एक नक्की ठरलं ना. एक मला फार सुंदर अभंग आठवला. चोखोबा रायाचा अतिशय सुंदर अभंग आहे. होणार ते होय, न होणार ते न होय. सुख दुःख पाहे कर्माधीन. नको बा माणूस संसाराचा शीण. तुझं एक खूण सांगतो मी. काय खूण. होणार ते होय. हे कळतं पण वळत नाही. हे कळतं पण वळत नाही. चोखोबा रायाला देवगुद सांगतायत. अरे चोख्या ऐकलंस का. होणार ते होय, न होणार ते न होय. तुला कळत नाही का. सुख दुःख पाहे कर्माधीन. सुख काय दुःख काय कर्माच्या अधीन आहे. बरं का. कर्मानुसार सगळे घडत असतं. पुढचा जन्म मागचा जन्म हे आपण मान्य करतो. बरं का. सुख दुःख पाहे कर्माधीन. नकोबा मानू संसाराचा शीण. संसाराचा शीण मानू नकोस.
एकदा हे असंच घडणार आहे. आणि एक मी तुम्हाला सांगतो, असं घडणार आहे हे ग्रहित घडल्यानंतर तितकं दुःख वाटत नाही. अचानक जर मृत्यू झाला तर दुःख वाटतं, पण 2 वर्ष बिछाण्यावर पडून राहिलं आणि आपण जर ग्रहित झालं, हे केव्हा तरी होणार आहे. किंबहुना रोज त्याची वाटच पाहतात, आज का उद्या का परवा. मग जेव्हा कळेल त्यावेळेला थोडंसं रडलं जातं. मग म्हटलं जातं आम्ही 2 वर्ष ओळखलंच होतं. माझं म्हणणं कळलं की दुःख जेव्हा ग्रहित धरलं जातं तेव्हा तितकंसं दुःख होत नाही, आणि ग्रहित न धरता जेव्हा होतं तेव्हा ते दुःख जास्ती होतं. हा त्याच्यातला बेस आहे. म्हणून होणार ते होय हे एकदा कळल्यानंतर कशाला दुःख मानतोस. अनुग्रह सुरू झाला. नामदेवरायाला अनुग्रह सुरू झाला. पुढे काय म्हणतायत बघा. पुष्कळ म्हणजे जे डिटेलमध्ये सांगत नाही, पण गुलार्थ सांगतो. तोडिला उद्वेग संसारीचा, काय उत्तराई होऊ कवण्या गुणे, जन्मा नाही आणि ऐसे केले. काय उत्तराई होऊ मी. महाराज काय द्यावं, काय देणार हो. आपण देऊन देऊन काय देतो, आणि काय देणार तरी काय. मला सांगा, ज्यांनी सुख दिले, ज्यांनी समाधान दिलं, ज्यांनी आनंद दिला, त्याला तुम्ही काय देणार. ठेविता हा पाही जीव थोडा. काही काही वेळेला असं असतं की काही काही माणसं अशी असतात, त्यांनी इतकं दिलेलं असतं की त्यांना द्यायला आपल्याजवळ काहीच नसतं. मला एक गोष्ट आठवली, असं घडलं, थोडक्यात सांगतो. रामचंद्र प्रभूंनी दिग्विजय मिळवला आणि दिग्विजय मिळवून अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर एक मोठा सोहळा केला रामरायाने, आणि प्रत्येकाला काहीतरी बक्षीस द्यायचं ठरलं. हार, मानपत्र, धन दौलत, सोनं नाणं, दागिने, जमिनी, इस्टेटी. आता राम असतो आपल्या पद्धतीप्रमाणे वाटणार. प्रत्येकाला वाटायला सुरुवात केली, अगदी लहान माकडापासून. याला दिलं, त्याला दिलं, त्याला दिलं. मग प्रत्येक जण अगदी उघडून, ते सध्या पॅकिंगमध्ये देतात ना, ते उघडं का देत नाही तेच मला कळत नाही. माणसाने इतकी घाई असते ती पॅकिंग उघडायची की नेमकं काय आतमध्ये. ते असं दिलं होतं गुंडाळून. ते प्रत्येक माकड असं बघते हळूच, काय दिलंय, काय दिलंय, काय दिलंय. हो, आनंद चाललाय. मग सगळ्याची नावं पुकारली. नळ, नीळ, जांबुवंत, प्रत्येकाचं स्टँडर्ड प्रमाणे झालं. हे मोठी मोठी ताटं सोन्या नाण्याने भरलेली, सुग्रीवासारख्याला तर काय, त्याला काय. आता रामचंद्र प्रभू देणार तिथे काय कमी हो. मनात उठायचं कमी, कमी काहीच नाही. काय जगन्माता जानकी जिथे होती, लक्ष्मी जिथे नांदत होती, तिथे काय 1 रुपयाची अपेक्षा होती, ते लाखाने आलं. रामाकडून देणं होतं ते. सगळे खुश होते, सगळे खुश होते. मग सगळ्यात एक झालं, एवढं सगळ्याला तर मारुती राहायला काय. किती आपली साडी चांगली असू दे, पण लागला दुसऱ्याला कशी दिली याच्याबद्दल उत्सुकता जास्ती असते. अगदी एखाद्या बाईला 10,000ची साडी देऊ दे, तरीही ती आपली बघत बसणार नाही. आपली बघ, तिला का आहे का नाही. नगीच बघणारच, गप बसणारच नाही. अगं तुला 10,000ची दिली आहे ना, बघितली की आता, पण तिचं बघू 11,000ची तर नाही ना. ये मृत्यूलोकीचे उफराटे. ज्ञानोबारांनी एका सेंटेन्समध्ये खलास करून टाकले. हेच तर मृत्यूलोकातलं उफराट आहे म्हणले. झालं. आणि मग सगळ्यांची नावं पुकारून चालू होतं. महाबली हनुमानजी, वायुसुत हनुमान, हे पायाजवळ आपले बसले होते.
हे मात्र कोणाकडेच बघत नव्हते, कोणाला काय दिलं आणि कोणाला काय दिलं. राम 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 राम. त्याने आपले डोळे काम खाली घातले होते, आपलं चालू होतं त्यांचं. सगळेच एकदम स्तब्ध झाले. ओ हो हो हो, वायू स्वतः हनुमान. त्यांना वाटलं तर ह्यांच्याकरता एक अख्खी गाडीच येईल सामान भरून. आमच्याकरता जर ताट तर मारुतीरायाकरता नक्कीच गाडी पाहिजे. कारण ते म्हण आहे ना, सो सोनार की और एक. तसं या सगळ्यांचं कर्तृत्व त्या मारुतीरायाचं. याने असं करून एक एक मारावं आणि मारुतीरायाने अशी शेपटी फिरून असं करून वरून आपटावं, एवढं मोठं कर्तृत्व. आणि शेवटी जानकीचा शोध लावलेला त्याने. आणि म्हणून नाव पुकारलं. नाव पुकारल्यावर सगळे इकडे बघतात. सगळे म्हणतात विसरलं काय, मारुतीरायाला काहीच नाही. रामचंद्र प्रभू उठून उभे राहिले. ते म्हणले हारबीर मोठा असेल, बसून घालता येत नसेल, मोठा असेल काहीतरी. मारुतीराय उठून उभे राहिले हात जोडून. असे शिवासन असं वर उंच होतं, 5 पायऱ्यावर होतं. पंचप्राणावर अधिष्ठात राम बसलेला असतो. प्रभू रामचंद्र 5 पायऱ्या उतरून खाली आले. ते म्हणले मोठं काहीतरी असलं पाहिजे की सेवकांना ते वर नेता येत नसेल. आता मला सांगा, फुलाचा गुच्छ वर देता येतो, पण गोदरेजचं कपाट काही वर नेता येतं का? ते मग त्याचं फार तर फार काय द्यायचं लागतं, विकत घेतलेली रशीद तेवढी द्यायची. रशीद घातली आहे बरं का त्याच्यात. टीव्ही दिला तर त्याचं तेवढं देऊन टाकलं, झालं. हे म्हणले काहीतरी मोठं दिसतंय. आणि जवळ गेले, मारुतीरायाला उठवून उभं केलं, आपल्या शेजारी उभं केलं. माईक वाल्याला म्हणाले जरा माईक मोठा कर. अरे तो रामाचा आवाज होता सगळ्या विश्वामध्ये, त्याचे पडसाद उमटत होते. माझ्यावर प्रेम करणारे इथे जमलेले सगळे भाविक जन हो, इथला प्रत्येक वानर माझा सखा आहे, माझा जीवलग आहे. तुम्हाला मी काहीच देऊ शकलो नाही, एवढे तुम्ही मला दिलं. थोडंसं काहीतरी उत्तराई व्हावं म्हणून मी उत्तराई झालो. पण मी सगळ्या जगातले बाजार पालथे घातले, पण मारुतीरायाला देण्यासारखी एकही वस्तू माझ्याजवळ नाही. मारुतीरायाचं प्रेम, मारुतीरायाची निष्ठा अशी नाही की ते तागड्यात घालून वस्तूनी मोजावं त्यांची श्रद्धा. आणि म्हणून खाली आले, मारुतीरायाला आलिंगन दिलं, मिठी घेतली आणि कानात म्हणाले मी तुझं ऋण फेडणार नाही. तू माझ्याजवळ ऋण वसूल करण्याकरता अखंड राहावं म्हणून तुझ्या ऋणात मी राहायचं ठरवलंय. तुझ्या ऋणात मी राहायचं ठरवलंय. आणि सगळ्यांना वाटलं आपल्याला काय मिळालं? आपल्याला काहीच मिळालं नाही. नीट लक्षात ठेवा, सद्गुरू असं काहीतरी देऊन जातात की ते जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठे विकत मिळत नाही. लक्षात ठेवा, हे याचं मोलच नाही. माई मे तो गोविंद लीनो मोल. काय मोल दिलं? जीवनाचं जीवन अर्पण करावं लागतं. तरी तनुमनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. काय द्यावं म्हणजे काय मिळतं? 4थ्या अध्यायामध्ये महाराज सांगतात,
ते ज्ञान पैगा बरवे जरी मन्याथे आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा करोठा तेच सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. पण पुढे तरी तनुमनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आणि पुढे मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. जेणे अंतःकरण बोधले संकल्प, अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले. मग जे अपेक्षित आहे ते जेव्हा विचारतील, काय बाबा काय अडचण आहे, विचारलं तेव्हा समजावं काम झालं. माझं म्हणणं कळलं? विचारलं तेव्हा समजावं काम झालं. निज वस्तूची ओळख करून दिली. नामदेवरायाला सर्व ठिकाणी पांडुरंग दिसू लागला आणि म्हणून तीर्थयात्रा केली. गुमानपर्यंत गेले. पूर्वीचे नामदेवराय असते ना तर पंजाबपर्यंत गेले नसते. जे माऊली बरोबर जायला तयार नव्हते त्यांनी पंजाबपर्यंत प्रवास कसा केला असता? केलाच नसता. पण आता त्यांना वाटलं नामदेव महाराजांना, माझा पांडुरंग माझ्या बरोबर आहे, माझा मायबाप माझ्या बरोबर आहे. म्हणून काय केलं गुरुने? पुढचं कडवं, डोळ्याचा डोळा उघडिला जेणे आणि लेवविले लेणे आनंदाचे. डोळ्याचा डोळा उघडला. डोळे उघडे असतात पण दिसत नाही, कारण डोळा उघडा नाही. व्यवहारामध्ये सुद्धा साधं साधं घडतो बरं का. जिऱ्याची डेबी समोर ठेवलेली बाईला दिसत नाही, काढून ठेवते अगोदर, ते विसरते आणि मग पुन्हा फळीवर बसते. जिरं कुठे गेलं, जिरं कुठे गेलं, जिरं कुठे गेलं, जिरं कुठे गेलं, जिरं कुठे गेलं. सगळे शोधते ते, अरे म्हणे इथेच काढून ठेवलंय. म्हणजे डोळ्याला दिसलं नाही का? डोळ्याला दिसलं नाही, पण जो डोळा उघडायचा होता तो उघडला नाही म्हणून कळलं नाही. डोळ्याचा डोळा उघडला. काय शब्द वापरतात बघा. डोळ्यातील भावली माझी विठाई झाली. माझ्या डोळ्यातील भावली विठाई झाली. दिसू लागलं सगळं. जीवन पालटून जातो हो, नाही का? ही फार श्रेष्ठ अवस्था आहे. नाही मिळाली तरी हरकत नाही, पण असं काहीतरी परमार्थात आहे एवढी माहिती तरी होऊ द्या. माहितीच नसेल तर मागणार काय? आणि माहितीच नसेल आणि त्याची किंमतच जर कळली नाही तर साठवाल तरी काय? नाही का? एखादी मोठी गोष्ट असते, पण पैसे साठवून साठवून चांगली माणसं गरीब सुद्धा घेतात. एखाद्याची फ्रीज घ्यायची ऐपत नसते, पण बाई साठवते पैसे, साठवते. काय हो, मग 3 वर्ष का लागे ना? तसं जन्मजन्मांतर पण लागे ना. माझं बोलणं कळलं? या जन्मी नाही, पण जन्म जन्मांतर का लागे ना, पण एकदा कळू दे की याची किंमत काय आहे. आणि इथे काय द्यावं लागतं? जीव द्यावा लागतो, तन द्यावं लागतं, मन द्यावं लागतं. हे कळलं की देण्याची तयारी होते आणि ते दिल्यानंतर डोळ्याचा डोळा उघडतो. सगळेजण टोपल्या घेऊन निघाले. हे मारुतीरायाची गोष्ट. पण सगळ्यांना वाटलं टोपल्या सोन्याने भरलेल्या आहेत, पण रामाचं प्रेम फक्त मारुतीरायाला मिळालं, ते नाही आपल्याला मिळालं. त्याचं कारण एक होतं, प्रत्येकाला रामाकडून काही पाहिजे होतं, राम कुणालाच नको होता. मारुतीरायाला रामाशिवाय दुसरं काही नको होतं. हा फरक आहे. म्हणून आईची इस्टेट सगळ्याला पाहिजे असते, आईचं सोनं सगळ्याला पाहिजे असतं. बापाची इस्टेट आणि आईचं सोनं
2-3 मुलं असलं म्हणजे ते विचारायला सांगतात, एकदा आईला विचारून घ्या पाटल्या कुणाला, बांगड्या कुणाला, म्हणजे पुन्हा लफडं नको. वजन लक्षात घेऊन मागा. पाटल्या 10 तोळ्याच्या आहेत, बांगड्या 6च आहेत. माझं बोलणं कळलं का? पाटलीकरचा आईचा हात हातात घ्यायचा निराळ. काय तसं देवाकडून काही पाहिजे म्हणून त्याच्या जवळ जायचं निराळ. आणि देऊ दे नाही तर न देऊ दे, पण आईचा आशीर्वादाचा हात माझ्या हातात असावा या प्रतीतीने जवळ जाणं हाच खरा परमार्थ आहे. आणि हे नामदेवरायाला कळलं. हे नामदेवरायाला कळलं. डोळ्याचा डोळा उघडीला जेणे. आणि पुढे काय सांगतायत? लेवविले लेणे आनंदाचे. आनंदाचं लेणं अंगावर घातलं. मी खरंच सांगतो, आनंद हेच लेणं आहे. लेणी हे लेणी नव्हेत. 100 तोळे सोनं अंगावर घातलेली बाई नीटनेटकी दिसायला पाहिजे की नाही? आनंदी दिसायला पाहिजे की नाही? नाही दिसत. 100 तोळे अंगावर बायका सोनं घालून सुद्धा मंडपातून रडत बाहेर पडलेले मी बघितलेत. 100 तोळे सोनं फसून निघाले. म्हटलं काय झालं? काय राहिलं आमचं? मान पहिला माझा होता. सगळ्याच्या शेवटी आम्हाला नारळ दिला. अगं म्हटलं एक पोतभर विकत घेऊन देऊ का तुला? काय माणसं आहे. मी तुम्हाला एक सांगतो, आयुष्यात महत्वाचं सांगतो, जो मान मागायला जाईल त्याचाच अपमान होईल. जो मान मागत नाही त्याचा अपमान ही जगात कोणी करू शकत नाही. हिम्मत नाही कोणाचे अपमान करायची. तुम्ही मान मागता म्हणून अपमान होतो. तुम्ही मागताय, मान मागताय, अपमान झालाच. मागूच नका मान. या जगात कोणाची ताकद नाही तुमचे अपमान करायची. पण हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला मान पाहिजे, अडकली मान तुमची. तुम्हाला मान पाहिजे म्हटलं की तुमची मान अडकली म्हणून समजावी. संत मान बिन मागत नाही. एक मी तुम्हाला सांगतो, जे मोठे आहेत ना त्यांच्या दारामध्ये असा मान लोळणी घेतो तो त्याच्याकडे बघत नाही. कारण मानापाना करता तो काही करत नाही आहे. तो करतो ते प्रभूच्या प्रेमाकरता करतो, प्रभूच्या आवडी करता करतो. अहो मान काय, हे सगळं गोष्टी घडतात हो, त्याच्यात काय आहे? श्रीमंताच्या घरामध्ये मुलगी दिल्यानंतर विचारायचं का? प्यायला पाणी मिळेल का? चहामध्ये दूध घालून देणार का? हे विचारायचं असतं का? नसतं. ते असतंच. ते असतंच. ओघाने येतं. ते काही मागून मिळत नसतं बरं का. जे ओघाने यायचं ते येतच असतं. माऊलींची समाधी झाली तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं चांदीच्या रथातून जातील. जिवंतपणी मिळत नाही, पण 700 वर्ष मान टिकून आहे. 700 वर्ष मान टिकून आहे. तुकोबारा आहे बघा, नाथ बघा, मान टिकून आहे. आणि नुसता मान टिकून नाही तर आज त्या मान कसा आहे? लाखो माना त्या माना पुढे वागतात. एवढा मान मोठा आहे, एवढा मान मोठा आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला कुणी मानावं म्हणून काही करू नका. म्हणून 100 तोळ्याचं लेणं निराळं आणि आनंदाचं लेणं निराळं. 100 तोळ्याचं घालून सुद्धा सुख नाही, पण आनंदाचं लेणं ज्याच्या अंगावर असतं मस्त चालतो. तो पानमध्ये तो कोणाकडेच बघत नाही. तो आपल्या मस्तीमध्ये चालतो, प्रेमबोधाच्या आनंदामध्ये. कुणी बघावं न बघावं, अरे काय बघितलं तरी ठीक आहे, न बघायचं. मला सांगा, आपला नवरा आपल्याकडे बघतो, याच्यात बाईने समाधान मागावं ना? का शेजारच्या 2 माणसांनी विचारलं पाहिजे? काही गरज आहे का? काही गरज नाही, काही गरज नाही. तसं प्रभू आपल्यावर प्रेम करतो, काय बघायची गरज आहे?
आनंद या भावनेतून चला बघा, तुम्ही खरं सुखी व्हाल. आणि कुणाला तृप्त करायला जाऊ नका, त्या सख्याला तृप्त करा. तो कसा तृप्त होईल? रोज नामस्मरण घ्या. उठल्याबरोबर त्याला हात जोडा. पांडुरंगा, डोळे उघडलेवर का? तुझी कृपा आहे. हा, तुझी कृपा माझ्यावर झाली. पांडुरंगा, माझे डोळे उघडले, डोळे उघडले तुझ्यामुळे, डोळे उघडले तुझ्यामुळे, डोळे उघडले. माझं बोलणं समजतंय का? अहो, तुझ्यामुळे उघडले हे कळणे, हेच डोळे उघडले, हेच डोळे उघडले. हाच डोळ्याचा डोळा उघडला. उठल्याबरोबर देवा, दिवस चांगला आहे. पांडुरंगा, काय रे भाग्य आहे, सकाळी उठल्याबरोबर तुझं स्मरण झालं. नव्हे नव्हे, तुझं स्मरण झालं नाही, तू स्मरण करून दिलंस, करून दिलंस. हे जेव्हा प्रतीती आपल्यामध्ये प्रगट होऊ लागते, तेव्हा डोळ्याचा डोळा उघडला समजावा. आणि आनंदाचं लेणं अंगावर घातलं. हो, काही दागदागिनेच घालावे लागतात असं नव्हे. जातीच्या सुंदराला काही घालावं लागत नाही. दागिने त्याच्या अंगावर शोभून दिसतात. दागिन्याला शोभा येते, त्या व्यक्तीला नाही. सत्यभावेने सगळे दागिने घातले, पण जानकी झाली नाही. मी जानकी या प्रतीतीचा पदर नुसता घेतला की ती खुलून दिसली. माहिती आहे की नाही गोष्ट? जाऊ दे. जेव्हा ते मारुतरे आले ना, फार लंबी चौडी गोष्ट आहे, पण मुद्द्याचं सांगतो. नाही तर ती अगदी फार बागेतून ते सगळं सांगायचं म्हणजे जरा अवघडच आहे मग. हां, अहो ते असंच घडले. ते जेव्हा आले की नाही, हे कृष्ण अवतारामध्ये मारुतरे आले द्वारकेमध्ये, तिथे तो जांबूमळी भेटला मागचा. कोणाची नगरी? ते म्हणे बळरामाची. बळरामाची म्हटलं, रे खाडकन मस्काडीत मारली. दाशरथी राम असताना हा बळराम सेकंड कुठून आला? ते गेलं कोलमडत जाऊन तिथे पडलं. ते म्हणले, काय झालं? बळराम, कुणी मारलं? ते म्हणले, एक वानर आहे. काय झालं? मला विचारलं, नगरी कोणाची? मी सांगितलं बळराम जातील. मारलं. बळराम कुठून आणला म्हणले. तितक्यात कृष्ण भगवान मागे होते. हे निघाले, दादा म्हणजे उतावळेच. ते लगेच ते नांगर बिंगर घेऊन निघाले. ते म्हणले, ओ महाराज, एक जरा डोळे झाकून बघा कोण आहे ते. ते काही साधं दुकानातलं लाडू बनवणारं वानर नाही ते. अहो, तो मारुतरे आहे. असं आहे म्हणले. पुन्हा त्या गरुडाला पाठवलं. आता गरुड ते फुगलं होतं बघा. तुम्हाला माहिती नाही, मोठ्या माणसांच्या जवळची माणसंच भयंकर फुगलेली असतात. अच्छा, त्याच्या ड्रायव्हर, गाडीचा ड्रायव्हर बघा तुम्ही, मोठ्या मोठ्या लोकांच्या गाडीच्या ड्रायव्हरवर स्वतः रुबाबमध्ये असं तो बोलत सुद्धा नाही. साहेब कुठे जाणार आहेत मला माहित नाही. काय अवघड असतं सगळं. ते मला माहिती आहे अगदी. आता खूप सगळे महाराष्ट्र ते टॉप करून खाली माहिती आहेत. त्यांचे मोबाईल सुद्धा त्या ड्रायव्हरकडे असतात, त्यामुळे त्याला असं वाटतं हे सगळे फोन मलाच येतात. काय अवघड आहे सगळं गणित. आता मला सांगा, 5 वर्ष सत्तेवर असणारी माणसं, त्यांचा ड्रायव्हर जर एवढा फुकतो, तो रोज देव ज्याच्या पाठीवर बसतो तो गरुड तर काय गेलं. ते काय रे म्हणले, नगरी कोणाची? म्हणे बळीरामाची. जे मारली तुम्हाला सांगू, त्या गरुडाची वरची चोच अशा दोन्ही होत्या ना, ते असं तोंड केल्यावर खालची चोच इकडे झाली आणि वरची सरळ राहिली. त्या गरुडाला वाटत होतं मी याला हारवीन, पण ते मारुतराचं रूप बघून ते धडपडत गेलं, कोलमडत तिथे पडलं जाऊन. कृष्ण म्हणले, बरं झालं
तोंड सरळ होतं पण वृत्ती वाकडी होती. आता माणसं प्रत्येक विचारतील, हे असं तुमचं केव्हा झालं? चांगला फटका खाल्ला, बरं झालं म्हणे. झालं, पुन्हा गेले. थोडक्यात नाही, मी रंगून सांगत नाही, नाहीतर फार लांबलंच काय ती ऐकण्यासारखी. जाऊ. मग पुन्हा सांगितलं, आलं पडले. म्हणलं नाही. कृष्ण म्हणले तूच जाण सांग. ही नगरी कोणाची आहे? दाशरथी रामाची. बापरे म्हणला, खरं बोललो तर तोंड वाकडं आणि खोटं बोललो तर? अहो म्हणले मला तुडवून हाणील. म्हणजे एवढा विश्वास नाही. कळलं का तुम्हाला? जवळ असून विश्वास नाही. आता याच्या पाठीवर देव बसत होता, पण ते फुगलं होतं ना. देव असला म्हणून काय झालं? ही कॅनॉट गो एनीवेअर विदाउट मी. हो, देवाला सुद्धा माझ्या नावाने म्हणतात. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा. म्हणून फुगत जाऊ नका. केव्हा खालची चोच तुमची वाकडी. हे जीवनाचं कोष्टक मोठं अवघड आहे. ते म्हणले खरं बोललं तरी खोटं बोललं तर काय? आले इकडे. मग काही नाही, ते जा म्हणले. ते म्हणले आता काय ऑर्डर आहे, लढाईवर जा म्हणजे जा. आता मेलं ते मेलं ना, आलं तर आलं. तसं फरमान होतं. ते गेले. मग हळूहळू कोणाची नगरी? दाशरथी. दाशरथी म्हटलं की ते उचलून खांद्यावर घेतलं आणि ते जे डरंगळलं. मराठी समजतं का तुम्ही? समजून घ्या. ते गरुड गरुड जे पोटात त्याच्या गुडगुड गुड होता. मारुतीला कळलं सुद्धा नाही काय झालं. अवघड आहे. मी काही म्हणजे अंगत सांगतोय का? अहो घाबरलं ना. त्याला वाटलं उचलून आपटतंय की काय. वाईट परिस्थिती. आणि जे नाचतायत त्याचे मुखे काय घेतात, अशी एक चापटी मारली, ते सरळ झालं. जे नाचताय जे नाचताय दाशरथी राम, जे नाचताय जे नाचताय जे नाचताय. ते म्हणले आता पुढे काय? पुढे इकडे नारदाला पाठवलं. सांगितलं सत्यभामाबाईंना सांगा सीताहून या. मग त्यांनी विचारलं नारदा इकडे या. त्या अवतारामध्ये कोणत्या मागावरची लुगडी निघत होती, त्याची क्वालिटी काय होती, त्याचा पोत काय होता, कशी नेसत होती जानकी? कारण तुम्ही बघितलेली. हे नाही ते नाही ते नाही ते नाही हे नाही ते नाही. मग आता काय करावं? मग शेवटी चांगली काढली आणि इकडे बोलवणं. आला दरवाजा जवळ आले, गेट जवळ आले, महालाच्या जवळ आले. आता काय करा? अहो बोलवा. मग शेवटी सगळं दागिने घालून उभे राहिले. अलंकार सांगतोय आनंदाचे. सगळे दागिने घातले, उभे राहिले आणि विचारलं नारदा आता कशी दिसते? आईसाहेब खरं सांगू का, जानकीच्या दाशी सारख्या सुद्धा दिसत नाही. इतक्यात आले. म्हणलं आता काय करू, थांबा म्हणले. आईसाहेबाला निरोप पाठवला. रुक्मिणी मातेला ताबडतोब या. त्या काही नाही, नटायचं काहीच नव्हतं. प्रभूच्या प्रतितीचं आनंदाचं लेणं अंगावर होता. जानकी जानकी ती जानकी होती. जाणलेलं होतं रामाला. हिने जाणीवच नव्हती, नुसती नटणं होतं. रूपास्तव वरली, आतून सगळं भांडरी काम. फोडणी सुद्धा टाकताय. रूपास्तव वरली, याच्यापेक्षा पुढचं काहीच नव्हतं. काय म्हणून बहुतेक जेव्हा भगवान समारंभाला जायचे, म्हणजे पब्लिक फंक्शनला, सत्यभामा बरोबर असायचे. आईसाहेब सुद्धा म्हणाले की मला कशाला त्रास देता, तिलाच घेऊन जा, तुमच्याबरोबर तीच परी दिसते. पण आईसाहेब काय, आईसाहेब ते आईसाहेब.
एक सांगतो, माझा सांगतो, काही रूपं अशी असतात की त्या रूपाकडे बघून विकार निर्माण होतो, आणि काही रूप इतकं सुंदर असतं की त्या रूपाकडे बघून आपल्याला नतमस्तक व्हावं लागतं, आणि तेच लक्ष्मीचं रूप आहे असं समजावं. असं रूप असतं. आणि आल्या देवाला नमस्कार केला, उभ्या राहिला हात जोडून. प्रभू काय आज्ञा? अगं म्हणे ते मारुतरे आलेत आणि मी त्यांना निरोप पाठवलाय की रामपंचायतनाचं दर्शन देतो. मी राम होतो, तुम्ही जानकी बा. एवढंच होय? शेजारी बसली आणि प्रतितीचा पदर घेतला. माझं बोलणं समजतंय का? तसं मी जीव आहे, हा प्रतितीचा पदर काढून टाका, आणि मी प्रभूचा प्यारा आहे, या प्रतितीचा पदर घेतला की तुम्हीही जानकी झाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. नमो माय